भाईंदर बिंदर या ठाणा बिणा अनेक ठिकाणी आज गुजराती पाट्या लागत आहेत. पुण्यामध्ये गुजराती पाट्या लागत आहेत. माझा भाषेला विरोध नाहीये, भाषा तिकडे गुजरातमध्ये, भाषा कुठलीही चांगली, पण ते तिकडे त्या राज्यात ज्या राज्याची राजभाषा जी आहे त्याच भाषेमध्ये इकडचे बोर्ड लागणार. याच्यावरती आपण ठाम राहिलं पाहिजे. आणि मग माझ्या सहकाऱ्यांनी उद्या सर समजा काहीतरी केलं की लगेच आमचेच बोलणार. खरं तर मारायला नव्हतं पाहिजे. मग काय करायला पाहिजे होतं? आरती ओवाळायला पाहिजे होती त्याची. काय करायला पाहिजे होतं? सर्वात महत्वाची गोष्ट कोणती? यांची हिम्मत होते. या सगळ्या गोष्टी आम्ही मराठी बोलणार नाही, तुमच्या राज्यात आम्ही गुजराती पाटी लावू, आम्ही तुमच्या राज्यात येऊन आम्ही मुंबईला बॉम्बे म्हणू. म्हणजे गंमत बघा, बॉम्बेचं मुंबई, खरं तर मुंबईच नाव आहे त्याचं, आणि मद्रासचं चेन्नई हे एकाच वेळेला झालंय. 96 साली का 97 साली. पण सगळे लोक बोलताना बरोबर चेन्नई बोलणार आणि इथे बोलताना बॉम्बे म्हणणार. हॉटेलची नावं बदललेली लक्षात राहतात रे. ओबेरॉयचं ट्रायडंट झालं की लगेच लक्षात राहते यांच्या. नाही नाही, ट्रायडंटला जायचंय. अरे पूर्वी ओबेरॉय होतं ना. नाही नाही, आता ट्रायडंट झालं. मग मुंबई झालेलं लक्षात राहत नाही. बरं, तो आमचा भावनेचा विषय आहे. तिथे 7 आयलंड्स होती, बेटं होती. त्या 7 बेटांवरती फक्त एक मंदिर होतं, ते मुंबा देवीचं मंदिर होतं. आणि मराठी माणूस देवीला आई म्हणतो. तो तिथे जाताना कुठे चाललास? मुंबईला चाललो, मुंबईचं दर्शन घ्यायला चाललो. याच्यातनं ते मुंबई हे नाव आलं. पण आम्हीच नाही, आम्हालाच काही वाटत नाही या गोष्टींचं. एखादा समोरचा काही बोलला की बाबा काय बॉम्बेला जाऊन आलो, आम्ही पण काही लक्ष देत नाही. मागे एका चित्रपटामध्ये केलं होतं त्यांनी, चित्रपटामध्ये बॉम्बे 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 उल्लेख होता. मला कळलं. म्हटलं जर नाही काढलं तर बांबू 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 एवढंच फक्त लक्षात ठेव. मग आले वटणीवरती. आम्हाला हे करायला का लागतंय? मी हे सतत जे बोलतोय, मी जे सतत तुम्हाला सांगतोय, हे का सांगतोय? हे सांगतोय एवढ्यासाठी